थोडीशीच राहिली भांडी. तर कढई बघा किती तेलकट झाली आहे. पहिला आपण घासून घेऊ. काही तळलं ना की मग खूप खराब होते कढई. म्हणून मी ते काही माझ्या बहिणी भाऊ म्हणत असतील की कशी कढई वापरते, पण ती कढई मला तळायला बरी पडते. ती ऑलरेडी ते त्याचं हे ॲल्युमिनियमच तसं आहे, तर ते काळं निघत नाही किती घासलं तरी. आणि हे बघा ही चांगली आहे पण ह्याचं पण निघत नाही. म्हणून आता हिला जास्त काळी करू वाटत नाही मला, त्यामुळं मग मी तळायला याच्यात तळत नाही. तर बघा छान अशी घासून काढली मी कढई. तर मैत्रिणीनं खूप म्हणजे वैताग आला मला कढई घासायला. तर आता राहिले 2 टोपं घासून घेते. तर बघा छान असं घासला. तर आता एकच टोप राहिला, तो पण दुधाचा आहे. आणि बघा दूध माझ्याकडून थोडंसं असं साईडला थोडंसं दूध होतं म्हणून मी त्याच्यातच चहा बनवला. तर ते पूर्ण असं करपल्यासारखं झालं. आधी धुवून घेते, जेवढं निघेल तेवढं हाताने काढून घेते, मग घासून घेते. आता याला मी ताराच्या कात्याने घासते. मला भांडी एकदम स्वच्छ आवडतात आणि किचन सुद्धा मी आता धुणार आहे, तुम्हाला दाखवते. भांडी झाली माझी आता. आणि पाणी जर नसेल ना तर मला खूप चिडचिड होते भांडी घासायला, कारण मला अशी सवय लागली. आणि मग आता ते थोड्याशा पाण्यात मला जमत नाही. बघू शकता कसं सगळं जळालं होतं, तर ते व्यवस्थित घासून झालं. आणि आता इकडे जाळी सगळी भांडी मांडून घेतली. आता मी दाखवते तुम्हाला. तर बघा इथं एवढी अशी मी जाळीत भांडी घासलेली आहे. आणि इथं तवा राहिला आपला घासायचा, तर तवा घासून घेऊ आपण. तर बघा तवा राहिला होता घासायचा आणि घासून घेतला. आता मी किचन धुवून घेते. तर आपण आता ही भांड्याची जाळी फ्रीजवर ठेवत असते. आता या जाळ्या काढून घेऊ. साईडवर असं पाणी मारून साबणाचं पाणी मारते आणि मग धुवून घेते. तसं मला बिलकुल आवडत नाही. सगळं पण असं थोडं साबणाचं पाणी टाकून
तर बघा बहिणींनो, मी छान असं वरतून स्टाईल आणि खाली किचन ओटा धुतला आणि याला फक्त मी साबणाच्या पाण्याने घासून घेतलं आणि आता मी सॉफ्ट असा कपडा घेऊन त्याच्याने पुसत आहे. तर खालच्या साईडने पण आपण असं थोडंसं पाणी वगैरे असेल ना ते असं पुसून घ्यायचं. वरती करायची अशी शेगडी. म्हणजे गंज पकडत नाही शेगडीला आणि शेगडी छान राहते, अशी साफ राहते. आणि शेगडीच्या खालून पण असं पुसून घेते कपड्याने. आता ओटा पुसून घेते. बघा पूर्ण असा माझा एल किचन आहे, तर छान असं पुसून घेते मी.